मुंबई पालिकेत अधिनियमांची प्रत इंग्रजीत काढल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। मुंबई पालिकेच्या कायद्याचं पुस्तक केवळ इंग्रजीमध्ये काढण्यात आलं। मुंबई पालिकेच्या कायद्याचं पुस्तक मराठीत नसल्यानं वाद निर्माण झाला। इंग्रजी पुस्तक छापलं त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी होती। दरम्यान मराठी एकीकरण समितीकडूनही याचा निषेध करण्यात आला। तर मुंबई पालिकेमध्ये नियमांच्या पुस्तकाची इंग्रजी प्रत देण्यात आल्यानं ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। पालिकेला कारभार मराठीतच व्हावा असा नियम, तरीही इंग्रजी पुस्तकाचं वाटप केल्याचा दावा करण्यात येतो। पालिकेच्या दिरंगाईमुळे इंग्रजी पुस्तकाचं वाटप केल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप आहे। दरम्यान मराठीतच पुस्तक उपलब्ध नसल्यानं इंग्रजी पुस्तकाचं वाटप केल्याचं पालिकेचं स्पष्टीकरण आहे। पालिका नियमांचं पुस्तक शासकीय मुद्रणालय चर्नी रोड येथे छापण्यात येतं। शासकीय मुद्रणालयाला पालिका सचिवांनी या संदर्भात वारंवार पत्र व्यवहारही केलेला आहे। पालिकेच्या सचिवांनी शासकीय भाषा संचालनालयालाही पत्र पाठवल्याची माहिती आहे। भाषा संचालनालयाच्या कार्यालयात सुधारित नियमांचं मराठी पुस्तक उपलब्ध नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिनियमांच्या पुस्तकांची नगरसेवकांकडून वारंवार मागणी केली जात होती। सत्ताधाऱ्यांच्या परवानगीनं पालिका सचिव विभागांना आज इंग्रजी प्रतीचं वाटप केलं। या मुंबई महानगरपालिकेचा कारभार खरं तर मराठीमध्ये झाला पाहिजे, त्या मुंबई महानगरपालिकेची ही नियमावली संपूर्णपणे फक्त इंग्रजीमध्ये आहे असं मला कळतंय। आणि या मुंबईसाठी 107 हुतात्मे गेले। ही मुंबई एक भाषिक मराठी राज्यामध्ये आहे। याचा विसर खरं तर प्रशासनाला पडतो की काय असा प्रश्न आम्हाला मराठी एकीकरण समिती म्हणून पडतोय। जर खरंच ही फक्त इंग्रजीमध्ये असेल तर हे दुर्दैव म्हणावं लागेल। आणि माननीय महापौर आणि त्या ठिकाणच्या मुंबईच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना विनंती आहे की आपण या प्रकरणाकडे लक्ष घालावं। तर इथेनॉल मिश्रित इंधनाचा वापर अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय। इथेनॉल मिश्रित इंधनामुळे लाखो भारतीयांवर परिणाम झालाय। सध्या धावणाऱ्या वाहनांचा विचार न करता एखाद्या विशिष्ट हितसंबंधी गटाला लाभ मिळवून देण्यासाठी हा निर्णय लादला जातो आहे असं पत्र आदित्य ठाकरेंनी लिहिलंय। पाहूयात। या निर्णयाचा परिणाम लाखो भारतीयांचा अर्थव्यवस्थेवरही होताना दिसतो असं आदित्य ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलंय। एखाद्या विशिष्ट हितसंबंधी गटाला लाभ मिळवून देण्यासाठी निर्णय लादणं योग्य नाही। नागरिकांना परवडणाऱ्या दरात पर्याय उपलब्ध करून दिला जावा अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली। पेट्रोलमध्ये इथेनॉलचं मिश्रण करण्याच्या धोरणाचा पुनर्विचार करून शुद्ध पेट्रोल उपलब्ध करून द्या। देशभरातील लाखो नागरिकांकडून इथेनॉल मिश्रणाबाबत चिंता व्यक्त केली जाते। बहुसंख्य कुटुंबांसाठी दुचाकी चारचाकी वाहनं खरेदी करणं ही चैनीची गोष्ट नसून अनेक वर्षांची मेहनत असते। इथेनॉलचे प्रमाण वाढल्यानं मायलेज कमी होत असल्याचा वाहनधारकांच्या तक्रारी आहेत। सध्या रस्त्यावर धावणारे अनेक वाहनं जास्त इथेनॉल मिश्रण लक्षात घेऊन तयार केलेली नाहीत। कोणतेही पर्यायी न देता या धोरणाचे परिणाम वाहनधारकांवर लादले जात असल्याची भावना जी आहे ती व्यक्त केली जाते। जगातील अनेक देशांमध्ये ग्राहकांना इंधनाचा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य आहे। भारतातही तो मिळावा असं आदित्य ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे।